कल्याण डोंबिवली महापौर निवडणुकीत आता राजकीय चित्र झपाट्याने बदलताना दिसत आहे. महापौर पदासाठी भाजप आणि एकनाथ शिंदेची शिवसेना यांच्या सुरू असलेल्या रस्सीखेचीत एकनाथ शिंदेंनी थेट उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिल्याची माहिती समोर आली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीनुसार शिंदेंनी ठाकरे गटाचे 3 नगरसेवक फोडले असल्याची चर्चा आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपने 50 जागा जिंकल्या आहेत, तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला 53 जागा मिळाल्या. दोन्ही पक्षांनी युतीत निवडणूक लढवली असली तरी महापौर पदावरून दोघांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान उद्धव ठाकरे गटाचे एकूण 11 नगरसेवक निवडून आले. त्यातील 3 नगरसेवक शिंदे गटात जाण्याची चर्चा सुरू आहे. या घडामोडीनंतर ठाकरे गटाने आपले उर्वरित नगरसेवक अज्ञातस्थळी नेल्याची माहिती समोर येते. महापौर पदासाठी एकनाथ शिंदेंना किमान 9 नगरसेवकांची गरज आहे. त्यामुळे ठाकरे गटाने नगरसेवक सुरक्षित ठेवण्यावर भर दिला. दुसरीकडे भाजप देखील मोठा डाव टाकण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. भाजपचे 53 पैकी तब्बल 14 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आणि एकूण 50 नगरसेवक महापालिकेत जाणार आहेत. त्यामुळे भाजपही महापौर पदावर आपला दावा ठामपणे मांडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकूणच कल्याण डोंबिवली महापौर निवडणूक आता फक्त आकड्यांची नाही तर राजकीय डावपेचांची लढाई बनली आहे. महापौर पद नेमकं कोणाच्या गळ्यात पडणार हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार. दरम्यान तुम्हालाही अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका.